वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा हरि रामकृष्ण हरि
नाही तरी गेला जन्म माया नाही तरी गेला जन्म माया करता बरोबरी दुरावती होई करता बरोबरी दुरावती होई नाही तरी गेला जन्म
वंदे मातरम वंदे मातरम माऊली माते की जय पवन सुत हनुमान की जय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रकाम नामाना श्रीपादपांची जय पांडुरंग करू प्रकाम नामाना रामपादांची जय पांडुरंग करू प्रकाम नामाना श्रीपादपांची जय पांडुरंग करू प्रकाम नामाना रामपादांची जय दुसरे करण संतांची हो दुसरे चरण संतांची हो दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची हो दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची हो दुसरे चरण संतांची बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका ए कन्याकुमारी मध्ये राजस्थान मानवाची जय कन्याकुमारी मध्ये अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
लाधलो साधो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रस्तुत प्राप्त प्रसंग आणि प्राप्त घटिका सेवेसाठी घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा आणि मनुष्याला उपदेश करणारा या सकळ प्राणी मात्राला म्हणजेच मनुष्य प्राण्याला का उपदेश करणारा असा हा 3 चरणाचा सगळ्यांच्या परिचयातला असा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. विठ्ठल आशुतोष शशांक शेखर चंद्रमौळीची नंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी रमण दिगंबरा. आशुतोष शशांक शेखर चंद्रमौळीची नंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी रमण दिगंबरा. निर्विकार ओंकार अविनाशी तुही देवादिदेव जगत सर्जक प्रलय करता शिवम सत्यम सुंदरा शिवम सत्यम सुंदरा शिवम सत्यम सुंदरा. आज पंधरवड्याची एकादशी कामिनी ना कमला एकादशी क्षमा असावी कमला एकादशी आणि त्या प्रित्यर्थ मज पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. मी कोणी कीर्तनकार नसून याच शाळेमधला एक विद्यार्थी आहे तुमचा लेकरू आहे नाही का. बालक बापाची या ताटी रेगे बापाची जेवू लागे की तो संतोषलिनी वेगी मुखची ओढवी जैसा स्वभाव माय बाप्पांचा बालक बोले बोबडी वाचा. बाबा हे सगळे कोण आहेत तुम्ही सगळे संत माय बाप कृपावंत आणि कायम्या पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारणे आणि उद्धाराया जन जड जीवा. बाबांनो सगळे सगळे संत मंडळी आहे तिथे बसलेली समजलं का. आणि मी एक पामर आहे मज पामराय
पायीची वाहन, पायी बरी, पायीची वाहन, पायी बरी. पायीची वाहन, पायी बरी, पायीची वाहन, पायी बरी. माझा पांडुरंगाय काय माझा काय थोरपण आणि पायीची वाहनं पायी बरी. त्या उक्तीप्रमाणे कसं आहे माहितीये का, बाबांनी तर ते उभं केलंय श्रीपाद बाबांनी, पण आज देखील अंगाला काबरं फुटतं बरं का. कारण अधिकार नसताना या संत माऊलींनी, या संतांनी या लेकराला अधिकार प्राप्त करून दिला. सोन्याचा पिंपळ, सोन्याची बाई, सोन्याची बाई, सोन्याचा पिंपळ, सोन्याचा द्वारे सोन्याचा पिंपळ आणि अंगी ऐसे बळ रेडा बोले. काय अधिकार आहे, काय का, काय अधिकार आहे संतांचा की अरे मुक्या प्राण्याला बळ यावं आणि त्यांनी ऋग्वेद बोलावे, नाही का. एवढा अधिकार माझ्या संतांचा आहे आणि म्हणून त्यांचा सेवक म्हणून मी इथे आज उभा आहे. बाकी मला काहीच येत नाही माझ्या बाबा. फक्त बाबांचे कार्य आहे चळवळीचे आणि जो जो करील तयाचे आणि अधिष्ठान पाहिजे आत्मीयाचे, बस. कारण सेवके सांगितले काम देते हुतपण कामा नाही, किंवा सेवे लागी सेवक झालो आणि तुमच्या लागलो निज चरणा. उक्तीप्रमाणे फक्त उभा या तुकडा, सगळे बोलवणारे तुम्ही आज धनी माझे मायबाप. अभंग घेण्याचं तात्पर्य की बाबा पुढे ते हे जन न देखवे डोळा आणि येत असे खळवळा म्हणून या. अरे देव व्याख्याच नाही कळाली हो, आम्हाला पण नव्हती कळाली, या डबड्याला पण नव्हतं कळालं देव म्हणजे काय. देव 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 चाललंय, आमचं साधू नेहमी घेतात नाही का. देव देव सगळं चालू आहे सगळीकडे, देव 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 तीर्थाटनाला चालू आहे, पण देवाचं महत्व कळलेलं नाही. देव नक्की आहे काय नाही कळालं, भजन कुठलंय नाही कळालं, समजतच नाहीये मायबापांनो, नाही का. खरंच समजत नाहीये. आणि हे त्याच्यासाठी येत असतात, साधू संतांचा अवतारच त्याच्यासाठी, अवतार तुम्हा दया या कारणे आणि उद्धारा या जड जीवा. काय तर हा जड माणूस आहे, याला भल्याचं समजत नाहीये, हिताचं कळत नाहीये. साधू संत सांगतात बुडते हे जन आहे ना,
बुडत आहे. आणि हा कळवळा त्यांच्या अंगामध्ये असल्या कारणाने साधू संत येतात. साधू संत कशासाठी? त्याच्यासाठीच येतात. आम्ही वैकुंठवासी आणि आलो याच कारणाशी. कशाला हो? अरे संतांचा जो निरोप आहे ना, तो तंतोतंत या जड जीवाला सांगण्यासाठीच आलेले असतात. तुका म्हणे मज धाडिले निरोपा आणि मार्ग आहे सोपा सुख रूप सांगितलाय. कारण हा जीव आहे ना फक्त सुखासाठी भटकत राहिलेला आहे. सुख पाहिजे आहे का? सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे सांगितलंय. पण हा सुखाला पात्र झालेला नाहीये म्हणून हा दुःखी आहे माय बापांनो. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा काय अधिकार हो? अधिकार काय तुकाराम महाराजांचा? राम नाम घेता नामे ग, नाम घेता नामे ग, नाम घेता नामे ग. समर्थ याने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ सिद्धी चौथी दोन्ही आपुल्या हाती निघाला भक्तीपंथी जगामध्ये, नाही का? अरे हा जगाचा उद्धार कसा होईल याच्यासाठी साधू संत हे कळवळ्याने येत असतात, नाही का? घेईन मी जन्म सांगितलंय. अरे याच साठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. अरे हे जे जन्माला आलेले आहेत ना मनुष्य प्राणी, सांगण्याचं तात्पर्य काय आहे? की बाबा हे फक्त मनुष्य प्राण्याला सांगणं आहे. साधू संतांचं सांगणं हे मनुष्य प्राण्याला आहे. कारण इतर योनींच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय होत पणैया नरका कुछ नाही होय. नर एक बार करणी करे सो नरका नारायण होय. किंवा पशु काय पाप पुण्य जाणती. अरे ते तर उत्तम मध्यम भोग भोगिती, नाही का? पशुपालनाचं काही ना काही उपयोगाला येतं, पण या मनुष्य प्राण्याचं काहीच उपयोगाला येत नाही, नाही का? आता या पकवाज वाजवत आहेत, याला पशुचं चामडं आहे. त्या विण्याला जे काय लावलं जातं खोड किंवा काय असेल ते, त्याला सुद्धा पशुचं प्राण्याचं काही ना काही वापरलं जातं. किंवा त्याची काय बोलतात ते सुळे, आणि त्याच्यापासून ते मणी वगैरे बनवले जातात.
प्रत्येक पशुचा काही ना काही वापर होतो. शेणाचा वापर, जसं गाईचं शेण नाही का चांगलं मानलं जातं, घरामध्ये सारवलं जातं, मग त्याचा उपयोग होतो. पण माणसाचा उपयोग आहे का हो? तर माणसाचा उपयोग नाही. म्हणून कबीरदास म्हणतात की अरे बाबा कि पशु का होत पनैया, नर का कुछ नहीं होय, आणि नर एक बार करने करे सो नर का नारायण हो जाय. नराचा काय होतो? नारायण. आयुष्याच्या साधने अरे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपावलंबने नारायण दिदलास. अरे भगवंताने तुम्हाला अधिकार दिलाय की नारायण भगवंत स्वरूप होण्याचा. पण या मनुष्य प्राण्याला जन्माला आल्यानंतर कळत नसल्या कारणाने काय होतोय? गडबड होते. आणि म्हणून साधू संत वारंवार नाही का वारंवार काय करतात? उठा जागे वारे आता आणि स्मरण करा पंढरीनाथा, आणि भावे चरणी ठेवा माता सुखवा व्यथा जन्माच्या सांगितलंय. हा जो जन्म आहे ना, माणसाचा जन्म कशासाठी आलाय? तर देवे दिला देह कशासाठी दिलाय जन्म? भजन करण्यासाठी. पण आम्ही काय करतोय? भोजनच करत बसलेलो. हा मनुष्य प्राणी एवढा हुशार आहे ना, त्याच्या फक्त फायद्याचं सांगा, तो केल्याशिवाय राहतच नाही. पण इथे फक्त फायदा एकच सांगितलाय साधू संतांच्या व्याख्येमध्ये की भगवंताशी नातं जोडणं म्हणजे फायदा. हित हित ते करावे देवाचे चिंतन, तर भगवंताच्या भजनामध्ये हित आहे. असं कोणाचं मत आहे? तर साधू संतांचं मत आहे. समजलं? साधू संतांचं. बाकी आपलं कोणीही हित करू शकत नाही. मग ते आई वडील असतील, आई वडील चांगलं सांगतील, संस्कार देतील, पण हित करू शकत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे किल्ल्या अरे संता हाती दिल्या. फक्त तो अधिकार माझ्या संतांना कोणी दिलाय? तर भगवंतानेच दिलेला आहे. इतर बापानं कोणी काही हे केलं ना, तरी पण तुमचं हित कोणामध्ये करण्याची ताकद संगती साधूची. बघा, स्वहित जर करून घ्यायचं असेल ना, तर फक्त म्हणून मगाशी प्रवचनामध्ये पण सांगितलं, ऐसियाचा पदर
ऐसियाचा पदर धरा अरे केने देव येईल घरा ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. फक्त काय करा तर साधू संतांचं जर खरंच आपल्याला या मनुष्य प्राण्यामध्ये जर जन्माला आल्यानंतर काय करायचंय तर फक्त आणि फक्त संतांच्या बैसता संतांचे संगती कळो येईल कमळापती. मग मी कमळापती नाही का असंच आहे ना ते वेगळं आहे. बैसता संतांचे संगती कळो येईल कमळापती. अरे तो भगवंत प्राप्त होईल. नवे नवे भगवंताच्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. साधू संतांची ग्वाही आहे विठ्ठल. काय झालंय माहितीये का मनुष्य प्राण्याला दिले सगळं दिले देवानी नाही का. आईच्या गर्भामध्ये असल्यापासून हा जीव त्या भगवंताचा आराधना करतोय. मला या गर्भाच्या यातना सहन होत नाही मला बाहेर काढ बाबा. आणि त्या भगवंत कसा आहे तो कृपाळू आहे. कृपाळू हा पंढरीनाथ माझ्या वडिलांचे दैवत. माझ्या वडिलांचे दैवत कसा आहे तर कृपाळू आहे हा माझा पंढरीनाथ. कारण मला काय आहे तर माझ्या वडिलोपार्जित माझी भक्ती चालू आहे. वडिलोपार्जित मला हा ज्ञानाचा मार्ग भेटलेला आहे म्हणून कृपाळू हा पंढरीनाथ. अरे माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांची मिरासिका देवा. अरे तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे भगवंता या दुःखापासून मला वेगळं कर रे बाबा. आणि काय झालंय तर ते भगवंताने बाजूला काढलं नवे नवे सुखरूप काढलं. आणि मग हा काय झालाय धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता. कोहम कोहम रडू लागे. अरे रडायला लागला. अरे हे काय कुठे आलोय हे कोण हे बाबा ही आई ही बहीण हा भाऊ याच्यामध्येच गुरफटून बसलाय. पण साधू संत त्याच्यासाठीच येत असतात माहितीये का. साधू संतांचं कार्य असते की बाबा हे हा जो जीव भटकलेला आहे नको त्या मार्गाला चाललाय आणि त्याला मार्गाला लावण्यासाठी मार्ग दाऊनी गेले आहे. दयाने दाखवलाय ना त्या मार्गाने जर गेला तर कुठल्याही प्रकारचा या जीवाला गुंता पडणार नाही. एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल रामायणामधला एक दृष्टांत आहे की अंगद कोण होता बालीचा मुलगा ना. अंगदला काय सांगितलं होतं काम जेव्हा प्रभू रामचंद्र त्या सीमेवर गेले लंकेच्या सीमेवर का. आणि तेव्हा दूत म्हणून कोणाला पाठवलं अंगदाला पाठवलं की बाबा एकदा शेवटचं विचारून घे की खरंच युद्ध करायचं का नाही करायचं. हा अंगदाला काम सोपवलं गेलं. अंगद कोण होता तर प्रभू रामचंद्रांचा दास होता नाही का. आणि प्रभू रामचंद्राचा दास असल्या कारणाने तो गेला कुठे गेला तर लंकेमध्ये रावणाच्या लंकेमध्ये. आणि रावणाच्या लंकेमध्ये गेल्यानंतर
रावणाचं लंका म्हणजे काय साधी सुधी होती का? आपली झोपडी आहे तशी आहे का? तर सोन्याची लंका होती, नाही का? पूर्ण प्युअर सगळं सोनं. आणि त्या लंकेमध्ये गेल्यानंतर साहजिकच कुठल्याही माणसाचं मन विचलित होईल. तो तर माकड होता, वानर होता. कोण होता? अंगद वानर होता. पण त्याला सुद्धा त्याचं मन विचलित झालं असतं. पण तो गेला. एवढं त्याचं ऐश्वर्य रावणाचं पाहून मन विचलित न होता रावणासमोर उभा राहिला. रावणाने त्याच्यावर बरेच त्याला त्याच्या लंकेमधले वेगवेगळ्या जादूटोणा दाखवल्या, बरोबर का? की बाबा हा कसा का भुलला जाईल, नाही का? रिश्वत बोलतात ना, रिश्वत देण्याचा प्रयत्न केला. अरे तू तर वानर आहे, तुला मी असा विकत घेईल, हे घे तुला, नाही का? करता आलं असतं, अंगदाला ते करता आलं असतं. पण अंगद कोण होता? निष्ठावंत भगवंताचा दास होता. आणि मग त्यांनी रावणाने काय केलेलं? तर 9 ग्रह अरे पायाखाली लोळत होते. अरे सगळ्या 33 कोट देव बंदिस्त केले होते. अशी रावणाची मिराज होती, नाही का? मोठी सत्ता होती. त्याच्या पुढे कोणाचं चालतच नव्हतं. सगळे आपले 9 ग्रह सगळे पायाखाली, त्याच्यावर पाय देऊन तो सिंहासनावर बसत होता. असा थाट त्या रावणाचा. आणि मग एवढूसा वानर काय करेल त्याच्या पुढे? पण माझ्या भक्ताचं काय सांगितलेलं आहे? भक्ताचं देवाचं कार्य करण्यासाठी तो गेलेला आहे आणि दूत बनून गेलेला आहे. रावणाला सांगितलं, अरे बाबा हे सगळं सोडून दे, हे तू ऐश्वर्य संपन्न बघतोस ना, हे फक्त 2 दिवसाचं. माझे प्रभू रामचंद्र इथे आलेले आहेत आणि सगळं तुझं नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. सांगण्याचा दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य काय? अंगद म्हणजे कोण आहे? तर तुम्ही आम्ही अंगद आहोत. भगवंताने तुम्हाला काय कार्य केलेलं आहे? तर अरे माझी फक्त भक्ती करा. देवे दिला देह, अरे भजन गोमटा. तुम्हाला कशासाठी पाठवलंय? तर भगवंताचा दास म्हणून पाठवलंय. इतर बाकी काही धंदे करायची अरे गरजच नाही. माझ्या साधू संतांनी सोपा मार्ग सांगितलाय. शरण जाऊ उतरिल पार भव दुस्तर नदीचा. फक्त काय? मनोनी शरण जावे. अरे एकदा का त्या भगवंताचं दास्यत्व घेतल्यानंतर, कारण हा जीव कोणी निर्माण केला? मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करच्छति. काय? कारण आपण देवाचे अंशज आहोत आणि देवाच्या कार्याला नवे देवाने ज्या कार्याला पाठवलंय ना, तेच कार्य आपल्याला करायचं आहे. काय कार्य? तर अभंगाच्या पहिल्याच्या सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजरे विठ्ठला. सांगतो तुम्हासी Aí
तुम्हासी पधारे विठ्ठला. अरे कशाला दिलाय हा देह? फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठीच दिलेला आहे. आणि हा करतच नसल्या कारणाने साधू संत सारखे बोंबलत आहेत, पण हा जीव ऐकायला तयार नाही. देवाचे याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. अरे माय बाप्पांनो, फक्त या मनुष्य प्राण्यामध्येच ही संधी आहे, सुवर्ण संधी. आणि ती जर वाया गेली ना तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुराद भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे बाबा, पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा मरावं लागेल, पुन्हा जन्माला. अरे हा हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, पर्याय नाही. बहुत जन्मांती जन्माला सिंहरा, बहुत जन्मांती जन्माला सिंहरा, बहुत जन्मांती जन्माला सिंहरा, बहुत जन्मांती जन्माला सिंहरा. देव तो यारा कलियाना, देव तो यारा कलियाना, देव तो यारा कलियाना. बहुत जन्मांती जन्माला असेल आणि देव तो सोयरा करी आता. किती जन्म घेऊन आलो? 83,99,999 योनी भटकत 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 एक एक योनी कोटी कोटी फेरा. आणि तेव्हा लागे वारा या मनुष्य प्राण्याचा, नाही का? आणि जर या मनुष्य प्राण्यामध्ये येऊन तर काही नाही केलं, त्या भगवंताची ओळख करून घेतली नाही, तर जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला, अशी गत होईल माय बाप्पानो. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात की बाबा विनवणी करतात रे राघोनिया पाया विनवितो तुम्हारा, राघोनिया पाया विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सांग विनवितो काय लागून या पाया. काय अहो साधू संत काय करतायत? तुमच्या आमच्या पाया पडतायत. अधिकार त्यांचा केवढा आहे? अरे संतानंतर भगवंतानंतर नवे नवे भगवंताच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत. अनु रेणू या ठोकडा आणि तुका आकाशा एवढा.
असे असणारे तुकोबार आहे त्यांचा अधिकार काय आणि ते तुमच्या आमच्या या जड जीवांच्या पाया पडतात आणि विनवणी करतात की विठ्ठल विठ्ठल अरे म्हणा वेळोवेळा आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही अरे स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा अरे मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तने आनंद गाऊ घेते असा म्हणजे स्वर्गामध्ये पण हा आनंद नाही तो या काय आहे याच्यामध्ये आहे आणि हा आनंद लुटण्यासाठी तुमचा आणि आमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून कशासाठी सांगतोय की बाबा जे ज्याच्यासाठी शेतकऱ्यांनी एक दृष्टांत शेतकऱ्यांनी जे घेतले ना व्याज काय बोलतात व्याज घेतले कशासाठी घेतले तर बाबा शेतामध्ये पाण्याची कमतरता आहे शेतजमीन पीक येत नाही विहिरीसाठी कर्ज घेतले आणि ते कर्ज कशासाठी घेतले तर विहिरीसाठी विहीर खणण्यासाठी कोणाकडून सरकारकडून घेतलेलं आहे आणि जर ते कर्जाचा उपयोग जर त्या विहीर खणण्यामध्ये नाही लावला तर त्यांनी काय करावं त्याने आपल्या मुलीचं थाटामाटात लग्न करून द्यावं नाही का म्हणजे झालं आणि मग ठणठण गोपाळ अशी गत येईल म्हणजे जर विठ्ठलाला भजलं नाही तर अरे जन्माला आला आणि मेला बाबांनो म्हणून अभंगात सांगतात की सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला फक्त विठ्ठलालाच का सांगितले बळिया माझा पंढरीनाथ अरे तो या देवांचा देव माझे साधू संत सांगतात अरे सगळ्या भगवंताचा बळीवंत असा माझा पंढरीनाथ पांडुरंग आहे आणि तो हा उभा विटेवरी नाही का असा पंढरीनाथ काय अरे सगळ्या देवांचा देव आहे म्हणून एक धरीला आम्ही अरे रखुमाईचा पती तरी आम्ही बाकीचे काय माहितीये का घरामध्ये घातली माळ पण आम्ही जातो दुसरीकडे कशालाही अवटा ठेवा पाहिजे अरे माझ्या पंढरी परमात्म्यावर फक्त निष्ठीम भक्ती करा माझा विठोबाचे नाम अनेकांचे आता कामच नाही म्हणून सांगता रे झडा झडोडी वाईलाने ये भक्तीचे वाटेला अरे तरीच पाविसे अव्यंग निजा धाम माझ्या अरे माझ्या निजाच्या धामाला येऊन पोहोचशील फक्त झडजोडीने वाईलाने या भक्तीच्या मार्गाला लाग मग भक्ती कुठे तर संतांच्या संगतीत आला ना की मग भक्ती कळल्याशिवाय राहणार नाही गुरु चरणी ठेवी
माझ्या जीवनातला प्रसंग हे सामान्य नाहीये बरं का. गळ्यात माळ असेल, वारीला जात असाल, दिंड्या करत असाल, अजून तीर्थाटन करत असाल, पण जोपर्यंत जीवनामध्ये सद्गुरू येत नाही ना, तो शिवाय भाग्यदशा उजळणारच नाही. जा माझ्या जीवनामध्ये माझे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा लाभले, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा लाभले, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, ही सगळी संत मंडळी लागले. म्हणून नाही का आम्ही गर्वाने सांगतो की मुख्य महाविष्णू चैतन्याचे संप्रदाय माझ्या भाग्याची परंपरा आली. जसं मगाशी सांगितलं, माझ्या वडिलांची मिरासिका देवा, इतर भाजायची गरजच नाही रे. माझ्या घरामध्येच माझा पंढरीनाथ, माझे वडील माझ्या पंढरीचे निस्सिम भक्त आहेत आणि तो वारसा माझ्यापर्यंत आला. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही आम्ही दैवाचे नाही का. बाबांनो फक्त पहिल्यापासूनच विठ्ठलावरच जीवत्व जडलं आणि ते भगवंताला जे आवडतं ना ते माझ्याकडून घडत गेलं. मी काही सत्य साच खरे सत्य साच माझ्या पंढरी भगवंताला, पंढरीश परमात्माला, माझ्या पांडुरंगाला जे आवडतं ना ते ऑटोमॅटिक होत गेलं. जी भगवंताला आवड आहे देवासी तो ऐका प्रकार आणि नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा विष्णुवांचा. भगवंताला जे आवडत होतं ना ते भगवंतानी करून घेतलं माझ्याकडून. मी काही आता केलेलं नाहीये. लहान असताना आई वडिलांबरोबर जाण्याचा योग आला. आळंदी पंढरपूर सावळाराम बाबांचा सहवास. तिसरीत असताना सावळाराम बाबा वारले आणि शाळेत असताना मी त्यांची अंत्ययात्रा पाहिली. नंतर माझ्या भाग्यात म्हणजे पक्वास शिकायला जायचो तेव्हा गुरुवर्य राजगुरू महाराज त्यांच्या संगत मला वासुदेव महाराजांचा सहवास लागला. त्यांच्या गाडीमध्ये जाताना खरंच
अट्टास केलाय का महात्म्यांनी अट्टास केलाय? हे जग अख्खं पिंजून काढलंय. हा जो आगरी समाज आहे ना, अख्खा पिंजून काढलाय. त्यांनी जाता जाता अभंग निवडावा आणि त्याच्यावर कीर्तन करावा. म्हणजे यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिले म्हणून सांगतो हा का, कारण मी त्यांच्या गाडीमध्ये प्रवास केलेला आहे, माझा योग आलेला आहे त्यांच्या. पण याच्या पलीकडे जाऊन माझ्या भाग्यात सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा आले ना, तेव्हा मला खरा भगवंताची अनुभूती आली. इतके दिवस मी कीर्तन प्रवचन करत होतो, पण अनुभव मात्र नव्हता. माय बापांनो, जोपर्यंत आपण सगळेजण सगळ्यांचं जो उपवर होतो ना, त्याचं लग्न लावून देतो, बरोबर ना? मग तो मुलगी असो मुलगा असो, आणि मग लग्न लागल्यानंतर जर त्याला पुत्र प्राप्ती नसेल किंवा अपत्य नसेल तर त्याचा संसार सुखाचा समजला जाईल का? कधीच समजला जाणार नाही. मग तसं माझा भगवंताचा आम्ही करतोय, पण जोपर्यंत या शरीरामध्ये भगवंताचा तंतोतंत शास्त्रामध्ये आणि गुरुच्या वाक्याप्रमाणे जर अनुभव येत नसेल ना, तर जा. माझ्या बाबांनी केली कृपा रोषे, सारे ब्रह्ममय झाले सृष्टी. माझ्या बाबांनी केली कृपा रोषे, सारे ब्रह्ममय झाले सृष्टी. जन्म मरणाचा, जन्म मरणाचा, जन्म मरणाचा मेरा दुःख वेगळा. श्रीपाद बाबा माझ्या ब्रह्ममय झाली सृष्टी. नाहीतर बाबांनो, अरे माणसातला राक्षसच दिसायचा, पण विष्णुमय विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद प्रमाणे भेद काढून टाकला, नाही का? माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबांनी हा जो अनादिकालाचं तत्व एकदा या जीवापर्यंत पोहोचलं ना, किंवा पवित्र घोटी गाव, पवित्र घोटी गाव आहे सर्वांना हे गाव. श्रीपाद माऊली जय बाबांबद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे, पण मला दुसऱ्या चरणावर यायचं अभंगाचं, म्हणून क्षमा मागतो. पण ही जी साधू संत मंडळी नवी ही परंपरा लागल्यामुळे जे काय बोलण्याचं सामर्थ्य आलं ना, हे पहिले मी म्हणजे स्वतःच मी नोटीस करतो की बाबा पहिले काहीच नव्हतं, आणि आता ते सांगतात ना, ताकाचं काय सरोवर, घरी टाकाचे सरोवर आणि येथे नमितांचे फुल. तसा प्रकारे काही नाही हो, काही नसताना आणि एवढं सामर्थ्य खरंच माझ्या साधू संतांनी करून ठेवलं. मला सांगायचंय काय, करील तो काय, करील तो काय नोहे महाराज.
संत मंडळी आहेत, संत श्रीपाद बाबा आहे, आणि त्यांच्याकडून मला अनुग्रह झाल्यानंतर या अनुभवाच्या गोष्टी या व्यासपीठावर सांगण्याचा प्रयत्न, बाकी काही नाही. कारण जे भगवंताला आवडतं ते झालेलंच आहे, आणि संतांनी माझ्यावर कृपा दृष्टी करून टाकली आणि कृपा कटाक्ष आहे आणि आपुल्या पदी पैसविले, असा संतांचा अधिकार आहे. आणि इथे सांगण्याचं एक दृष्टांत सांगतो की बाबा कैकेयी माता होती. कैकेयी मातेचा सर्वात लाडका पुत्र कोण होता? तर राम भक्त राम होता, श्री राम प्रभू, बरोबर ना? तर कैकेयी माताला संगत कोणाची लागली? तर मंथरे मातेची. आणि मंथरे मातेचं ऐकून काय केलं? तर बाबा माझ्या पुत्राला राज्य मिळावं आणि माझ्या रामाला काय 14 वर्ष वनवास भेटावा, ही खूप बुद्धी झाली आणि रामाला वनवासाला पाठवलं, बरोबर ना? आणि मग रामाला वनवासाला पाठवल्यानंतर मग अयोध्येमध्ये काय राहिलं का? अयोध्येमध्ये काय राहिलं का? अरे जिथे भगवंत नाही ना तिथे सगळं खाली आहे बाबांनो. जिथे भगवंताचं नामस्मरण नाही ना तिथे ओस पडलेलं आहे, सगळं वाया आहे, सगळं व्यर्थ आहे. म्हणून भगवंताचं जिथे नामस्मरण आहे, म्हणून माझ्या सद्गुरूंनी माझ्या कानामध्ये कानी जे पेरिले, अरे डोळा ते उगवले आणि व्यापक भरले तोच. अरे तो भगवंत व्यापक आहे, चराचरामध्ये आहे आणि तोच तुमच्यामध्ये आहे, असं माझ्या साधू संतांनी मला अनुभवास प्रचितीला आणून दिलेलं आहे, नाही का? सात्विका भरणे, अरे रोमांच दाटणे आणि स्वेदाचे जीवन येऊ लागे. कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री, अश्रू त्या भीतरी वाहतती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी आणि मौन वाक्य फुटी धरोनी राई टाके श्वासोश्वास. ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे एका मिळवणी. एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता देव कृपा करी दयावरी. स्पुंदनिया करी तिरुदाना, स्पुंदनिया करी तिरुदाना, करीती वृदन आला नारायण याच देही, नाही का? नयनी लोटला प्रेमे महापूर आणि कापते शरीर. हा कोणाचा अनुभव आहे? तर माझ्या मुक्ताईचा अनुभव आहे. आणि हा तंतोतंत आजही आनंद संप्रदायामध्ये आल्यानंतरच येणार. इतर ठिकाणी कुठे पण भटकायला जाऊच नका. रे मार्ग सोपा सांगितला आहे आणि या मार्गाने या. इथे संत मंडळीत यांना विचारा आणि ते अनादि कालाचं ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम दयाचे एक नाम त्रिधापयाचे ते कीरा नाम अजाती अविद्याची राती माझी ओळख वया श्रुती भूल केली. ते नाम एकदा का आले ना तर भाव प्रकट होतो आणि देव भावाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. म्हणून अभंगाचं तिसरं चरण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची
तुकाराम महाराजांनी सांगितलंय की काही न लगे एक भावाची कारण आणि तुका म्हणे आन भगवंताची शपथ घेऊन सांगतात तुका म्हणे आन विठोबाची. माय बाप्पांनो एवढा जर साधू संतांचा अधिकार आहे तर आम्ही तेवढं पण साधू संतांचा ऐकावा नाही का? तर या जन्माला आल्यानंतर फक्त आणि फक्त साधू संतांचा ऐका आणि हित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विठोबा म्हणून सांगून गेलो की बाबा कैकेयी मातेने काय केलं तर रामाला वनवासाला पाठवलं नाही का. आणि मग काय आलं त्याच्या मागे नंतर एकदा का भगवंत निघून गेला, ही संधी निघून गेली ना, भगवंताला ओळखण्याची संधी निघून गेली ना की दुःख पदरात पडल्याशिवाय राहत नाही माय बापांनो. प्रभू रामचंद्रानं तर वनवासाला पाठवलं कैकेयी मातेने, पण नंतर दशरथ महाराज मरण पावले. त्याच्यानंतर जो सक्का मुलगा होता त्यांनी सुद्धा कैकेयी मातेला माता बोलण्यामधून तिला काय केलं, बाद केलं. अरे ही अशी माता असू शकत नाही. हे कोणाचे शब्द? भरताचे आहेत माय बाप्पांनो. म्हणजे एवढी संकट कधी येतील माय बाप्पांनो? देवाला जेव्हा पाठ मोरा होईल तेव्हा. म्हणून अभंगाचं दुसरं चरण करीत दुरावती दूरी करता बरोबरी दुरावती दूरी करता बरोबरी दुरावती दूरी करता बरोबरी दुरावती दूरी भवानी
करता बरोबरी भावाची पुरी भावाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसे अल्पमती प्रमाणे अभंगाचा थोडक्यात जसं जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न केला. सगळी साधू संतांची कृपा आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने जशी वाणी माझी बोलत गेली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून झालेली सेवा तुमच्या मायबापांच्या आई वडिलांच्या चरणी अर्पण करून साधू संतांच्या चरणी अर्पण करून देवाच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्ण होऊया. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल.
लावण्य सुंदर मस्तकी वार ऐकूया गाणे हरवाळे जय देव जय देव जय देव स्वामी